तर महाराष्ट्र केसरीतील बंदीच्या कारवाईवर आता अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनीही आक्षेप घेतल्याचं बघायला मिळतंय। सर्वांनी एकत्र बसून खेळाडूंना माफ करायला हवं असं काका पवार म्हणतायत। महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना आणि महाराष्ट्र कुस्ती संघाचा वाद आता कोर्टात पोहोचल्याचं सुद्धा काका पवार यांनी म्हटलंय। दोन संघटनांमध्ये वाद असताना खेळाडूंवर अन्याय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। शिवराज राक्षयाच्या आणि महेंद्र गायकवाड या दोघांवरही कुस्तीगीर संघटनेकडून 3 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याचवर त्यांनी हे वक्तव्य केलं। अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। पंचांचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्याजोगतं नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षांसाठी सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। मार्ग त्याने वाटाच बंद केला ना त्याच्यामुळं काय झालं की त्याला राग अनावरण झाला नाही। मेन महत्वाचं तो काय म्हणत होता की तुम्ही आमची टीव्हीला दाखवा ना, रिप्लाय करून दाखवा ना टीव्हीला कुस्ती। हारलो तर हारलोच म्हणला तो, मी हारणारच आहे की हारल्यावर हारलोच म्हणणार ना, जितणारा थोडंच म्हणणार आहे। पण त्याला राग अनावर झाला नाही की तिघांनी सांगितलं की इंटरनॅशनल प्रमाणे त्यांचं बरोबर आहे, आम्ही बी मान्य करतो ना, इंटरनॅशनल प्रमाणे तुमचं ते चीज झाली तर कुस्ती दाखवता येत नाही, देता येत नाही, हे मान्य करतो आम्ही। पण कुस्ती चीज झाली नाही, सगळ्या जगाला बघितली, मग तुम्ही चित म्हणून कसं काय देणार? मग त्यांनी काहीच नाही का तुम्हाला सांगायचं, त्यांनी ऐकतच नाही का त्याचं काही? आता ह्याच्या पुढे सर्वांनी बसून एकत्र सांगावं लागेल की बाबा हे आता हे त्या पैलवानावर तुम्ही कशाबद्दल टाकली, काय कारण आहे? ठीक आहे, राजा जोश आला असेल, त्याला रागात समजा आवरण नसेल, कोणालाही वाटतं थोडंसं इकडे तिकडे माझ्यावर पंचाने अन्याय केला, थोडंफार वाटतं कोणाला बी, त्याच्यामध्ये काही कोणाचं हे नाही, दुखत म्हणणं, त्याला राग आवरण असेल त्यांनी ते केलं, त्याच्यावर माफी करावी त्यांनी, किंवा चला पुढच्या बारला करणार नाही असं। म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही नाही आमचंच खरं आहे, तर ही चुकीचं आहे।